महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। दौंड तालुक्यातील पाटस येथे गुरुवार दिनांक 30 ऑक्टोबर रोजी डोंगरेश्वर नगरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। या संदर्भात यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर आरोपीला अटक केली असून पुढील न्यायालयीन कार्यवाही चालू आहे, अशी माहिती यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी दिली आहे। मिळालेल्या माहितीनुसार सदर गुन्ह्यातील आरोपी हा जिम चालवत असून आपले कसलेसे पिळदार शरीर दाखवून अनेक महिलांना आपल्याकडे आकर्षित करण्यात पटाईत आहे। अनेकांचे या आरोपीने संसार उद्ध्वस्त केले। समाजात आपल्या घरचे जर उघड्यावर आले तर या कारणाने दबून बसलेले अत्याचार झालेले वंचित यांना कोण न्याय देणार, अशी चर्चा सध्या परिसरात रंगत आहे। यवत येथे झालेल्या दंगलीच्या घटनेने पोलीस प्रशासन आधी सावध झाल्याने यवत पोलीस स्टेशनचे निरीक्षक यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सामाजिक तेढ निर्माण होणार नाही याचे आवाहन करत सर्वांनी याची काळजी घेणे गरजेचे आहे। प्रतिनिधी संजय सोनवणे, दौंड। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।